अमेरिका इराण युद्ध संपले आणि सेन्सेक्स हा 76,264 वर पोहोचलेला आहे. NSE IPO चे DRHP आज दाखल झालेले आहे. स्पेसएक्सने 4,400 कर्मचाऱ्यांना करोडपती केलेला आहे आणि जिओ हॉटस्टारच्या तडकाने 10 कोटी युजर्स गाठलेले आहेत. मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चेमध्ये. मित्रांनो, आजही मी तुमच्यासाठी एकदम इन्फॉर्मेटिव्ह न्यूज असे घेऊन आलेलो आहे. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, आजची सर्वात पहिली आणि इम्पॉर्टंट न्यूज आहे इराण USA युद्धाबद्दल. तर मित्रांनो, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे की US इराण युद्धाचा तात्काळ आणि कायमस्वरूपी अंत झालेला आहे. या करारामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आता ओपन करण्यात येणार आहे. अमेरिकेचं नौदल नाकेबंदी आता संपणार आहे आणि $12 अब्ज फ्रीज केलेली इराणी संपत्ती आता परत मिळणार आहे. अधिकृत सायनिंग सेरेमनी येत्या शुक्रवारी 19 जूनला स्वित्झर्लंड मध्ये होणार आहे. या बातमीने आज भारतीय बाजारांमध्ये मोठा उत्साह पसरवलेला आहे आणि सेन्सेक्स हा 737 अंकांनी उसळून 76,264 तर निफ्टी 23,854 वर बंद झालेले आहे. ब्रेंट क्रूड हे सध्या $87 ते $88 रेंजमध्ये आहे आणि करार पूर्ण झाल्यानंतर तो $65 ते $70 वर येण्याची अपेक्षा आहे. तसं मित्रांनो, आता रुपीजने सुद्धा 40 पैशांची मजबूती दाखवलेली आहे. तर मित्रांनो, काल NSE सुद्धा IPO चा DRHP दाखल केलेला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने काल जून 5 ते 15 च्या विंडोच्या शेवटच्या दिवशी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रोस्पेक्ट म्हणजे DRHP दाखल केलेला आहे. हा IPO मित्रांनो संपूर्णपणे ऑफर फॉर सेल असणार आहे, ज्यामध्ये विद्यमान शेअर होल्डर्स आपल्या शेअर्स विकणार आहेत आणि इश्यू साईज ही 22,000 ते 23,000 कोटी असण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, डिसेंबर 2026 मध्ये याची लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. NSE हे इंडियामध्ये सर्वाधिक ट्रेडिंग व्हॉल्यूम असलेले एक्सचेंज आहे आणि हे वर्ल्डच्या सर्वात मोठ्या एक्सचेंज IPO पैकी एक असणार आहे. ग्रे मार्केटमध्ये NSE चे शेअर्स आधीच प्रीमियम वर ट्रेड होत होते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे FPI बद्दल. तर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सने जून 2026 च्या पहिल्या 15 दिवसांमध्ये भारतीय इक्विटी बाजारातून 62,853 कोटी काढलेले आहेत. यामुळे 2026 जानेवारी ते 14 जून पर्यंतचे एकूण FPI आउटफ्लो हा 2,87,000 कोटींवर पोहोचलेला आहे, जे संपूर्ण 2025 च्या आउटफ्लोच्या जवळपास दुप्पट आहे. या सेलिंगचे मुख्य कारण मित्रांनो US मधील उच्च व्याजदर, मजबूत डॉलर आणि इराण वॉरमुळे ऑइल मार्केटची व्हॉलेटिलिटी होतं. मात्र आज इराण डील झाल्यानंतर FPI आता परत येण्याची शक्यता वाढली आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे DIS नी यावर्षी 4.16 लाख कोटीची खरेदी करून बाजार सांभाळलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे की इराण युद्धामुळे 5.4 लाख घरे हे वेळेत आता होणार नाहीयेत. एनरॉक रिसर्चच्या अहवालानुसार इराण वॉरमुळे इंडियाच्या टॉप 7 शहरांमधील म्हणजे मुंबई, दिल्ली, बँगलोर, हैदराबाद, चेन्नई, पुणे आणि कोलकाता मध्ये सुमारे 5,40,400 घरांची डिलिव्हरी या वर्षी वेळेत होणार नाहीये. MMR म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन आणि पुणेला सर्वाधिक जास्त फटका बसणार आहे, कारण या दोन्ही भागांमध्ये 57% प्रभावित घरे आहेत. इंडिया ब्युटीमेन म्हणजे डांबरचा मोठा भाग हा इराणकडून इम्पोर्ट करतो आणि हॉर्मुझ बंद असल्यामुळे बिट्युमेन सप्लाय हा कमी झालेला आहे. याशिवाय क्रूड ऑइल महागल्यामुळे सिमेंट, स्टील, ट्रान्सपोर्ट आणि लेबर कॉस्ट ह्या वाढलेल्या आहेत. इराण डील नंतर या सप्लाय चेन इश्यूज हळूहळू सुटतील, पण आधीच होत असलेल्या प्रोजेक्ट्सना उशीर होण्याचे टाळता येणार नाही. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे, कारण वर्ल्ड बँकच्या कमोडिटी मार्केट आउटलुक नुसार हॉर्मुझ बंद असल्यामुळे खताचा पुरवठा हा विस्कळीत झाल्याने युरियाचे जागतिक दर हे 482 प्रति टन वरून $795 प्रति टन पर्यंत पोहोचलेले आहे, म्हणजे जवळपास 65% वाढ झालेली आहे. याशिवाय नायट्रोजनचे दर हे $850 पर मेट्रिक टन वर पोहोचलेले आहेत, जे फेब्रुवारी पासून 80% वाढ आहे. इंडियाने खताचा मोठा साठा म्हणजे मार्च मध्ये ठेवला असल्यामुळे शॉर्ट टर्म मध्ये सप्लाय क्रायसिस झालेली नाहीये, पण फर्टिलायझर सबसिडीवर सरकारचा भार नक्कीच वाढणार आहे. इराण डील नंतर हॉर्मुझ उघडेल आणि फर्टिलायझर प्राइस येत्या 3 ते 6 महिन्यांमध्ये सामान्य होण्याची शक्यता आहे, पण याचा खरीप हंगामावर परिणाम नक्कीच झालेला आहे. फर्टिलायझर कंपनीज लाईक चांबल फर्टिलायझर्स,
कोरोमंडल इंटरनॅशनल RCF साठी सावधानता तुम्ही नक्कीच बाळगा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इन्फ्लेशन बद्दल. तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन म्हणजेच MOSPI ने 12 जून रोजी जाहीर केले आहे की 2026 मध्ये इंडियाचा रिटेल इन्फ्लेशन हा 3.93% होता, जो एप्रिलच्या 3.48% किंचित जास्त आहे. फूड इन्फ्लेशन मात्र एप्रिलच्या 4.20% मे मध्ये तो 4.78% गेलेला आहे. हे सीझनल व्हेजिटेबल प्राइस राईज आणि फर्टिलायझर सप्लाय चेन डिस्ट्रीब्युशन मुळे झालेला आहे. RBIने इन्फ्लेशन टार्गेट हे 4% ठेवलेला असून तो आता सध्या त्याही खाली येत आहे. पण आपल्याला जून आणि जुलैमध्ये मान्सूनचा इम्पॅक्ट दिसू शकतो. तसेच युरियाचे सुद्धा प्राइस दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि फ्युएल प्राइस हा घटक इन्फ्लेशनवरती नक्कीच दबाव टाकत आहे. इराण डील झाल्यामुळे क्रूड कमी होईल आणि ट्रान्सपोर्ट कॉस्ट ही कमी होतील, ज्यामुळे इन्फ्लेशन आणखी खाली येण्याची आणि RBI रेट कट करण्याची शक्यता नक्कीच आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रशियन ऑइल इम्पोर्ट बद्दल. तर मे 2026 मध्ये इंडियाने रशियाकडून क्रूड ऑइल इम्पोर्ट मध्ये मंथ ऑन मंथ 21% वाढ केली असून एकूण इम्पोर्ट वाढीचा रेट कट हा 8% असताना रशियाचा हिस्सा आणखी वाढलेला आहे. इंडिया सध्या रशियाकडून सुमारे $6.7 बिलियन हायड्रोकार्बन्स मे महिन्यामध्ये इम्पोर्ट केले, ज्यामुळे इंडिया जगातील दुसऱ्या क्रमांकाचा रशियन फॉसिल फ्युएल खरीददार ठरलेला आहे. मात्र मार्च 2026 मध्ये इंडियाचे रशियन क्रूड इम्पोर्ट तब्बल 90% वाढले होते, कारण इराण हॉर्मुझ सप्लाय डिस्ट्रप्शन मुळे पर्यायी सोर्स शोधावा लागत होता. रशियाचा इंडियाच्या एकूण क्रूड इम्पोर्ट मधील हिस्सा आता 35 ते 36% पोहोचलेला आहे, जो की फायनान्शियल 2021 दरम्यान तो जेमतेम 1% एवढा होता. इराण डील नंतर इंडियाला चीप रशियन ऑइल प्लस चीपर इराण ऑइल असे दोन्ही पर्याय आता उपलब्ध होतील. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे स्मार्टफोन्सच्या सेल्स बद्दल. तर मित्रांनो, IDCच्या वर्ल्ड वाईड क्वार्टरली मोबाईल फोन ट्रॅकरनुसार Q1 2026 मध्ये इंडियाचे स्मार्टफोन शिपमेंट हे 4.1% वरून 31 दशलक्ष युनिट्स वरती घसरलेले आहे. हे 6 वर्षातील सर्वात कमी आहे. काउंटर पॉइंट रिसर्चने सुद्धा सांगितलेलं आहे की 2026च्या सुरुवातीला 9 आठवड्यांमध्ये सेल हा 9% घसरला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे ग्लोबल AI मेमरी शॉर्टेजमुळे रॅम आणि स्टोरेज कॉस्ट वाढलेले आहेत आणि 80% स्मार्टफोन्स मॉडेलच्या किमती सरासरी 15% वाढलेल्या आहेत. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, स्मार्टफोन व्हॉल्यूम जर घटला तर डिस्ट्रीब्युशन कंपनीजना याचा नक्कीच फटका बसू शकतो. यामध्ये आहेत डिक्सॉन टेक्नॉलॉजीज आणि ऑप्टिमस. पण प्रीमियम सेगमेंट लाईक ॲपल, सॅमसंग यांना नक्कीच याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. ॲपल स्टॉक आणि डिक्सॉन टेक्नॉलॉजीजवर तुम्ही लॉंग टर्म नक्कीच लक्ष ठेवायचं आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे टाटाच्या आयफोन प्लांट बद्दल. तर मित्रांनो, तामिळनाडू पोल्युशन कंट्रोल बोर्डने टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या होसूर आणि तामिळनाडू येथील आयफोन कंपोनेंट प्लांटला शो कॉज नोटीस जाहीर केलेली असून पॉवर डिस्कनेक्शन आणि फोर्स शटडाऊनची धमकी दिलेली आहे. डिसेंबर 2025 ते मे 2026 दरम्यान 5 वेगवेगळ्या तपासणीत असे आढळले आहे की फॅक्टरीची वेस्ट वॉटर शेजारच्या शेतकऱ्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग पॉन्ड मध्ये जात होती आणि ॲग्रिकल्चर लँड तसेच ओपन वेल्स हे दूषित केले जात होत्या. TNCBने डिसेंबर 2025 मध्येच यावर उपाय करण्यास सांगितले होते, पण मे 2026च्या तपासणीत कोणतेही सुधारणा दिसल्या नाहीत, म्हणून डायरेक्ट क्लोजर थ्रेट हा दिला गेला आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्सने इंडिपेंडेंट लॅब ॲनालिसिसनुसार सर्व रेग्युलेटरी नॉर्म्सचे पालन होत आहे असा दावा सुद्धा केलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे टाटा प्ले बद्दल. तर टाटा प्लेने फायनान्शियल 25-26 मध्ये 551 कोटींचा नेट लॉस हा नोंदवलेला आहे, जो मागच्या वर्षीच्या 529 कोटींपेक्षा 4.2% जास्त आहे. रेव्हेन्यू तब्बल 13.5% घसरून 3,530 कोटींवर आलेला आहे. मागच्या वर्षी 4,082 कोटी होता. इंडियाच्या टोटल डिटेल सबस्क्रायबर बेस डिसेंबर 2025च्या अखेरीस 51 दशलक्षावर पोहोचलेला आहे, जो 2 वर्षापूर्वी 62 दशलक्ष होता. म्हणजे 11 दशलक्ष सबस्क्रायबर्स हे कमी झालेले आहेत. नेटफ्लिक्स, जिओ हॉटस्टार, अमेझॉन प्राईम यांच्या ग्रोथने DTH हा बिझनेस मॉडेल चॅलेंज होत आहे. टाटा प्लेने OTT ॲग्रिगेटर बनण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, मात्र ट्रान्झिशन ही नक्कीच सोपी नसणार आहे. मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे E100 बद्दल. तर
तर मित्रांनो, युनियन मिनिस्टर नितीन गडकरी यांनी 13 जून रोजी E100 म्हणजे 100% इथेनॉल फ्युएलच्या वापरासाठी नियमावली अप्रूव्ह केलेली आहे, ज्यामुळे भारतात इथेनॉल ओनली व्हेकल चालवण्यास कायदेशीर मार्ग मोकळा झालेला आहे. E100 फ्युएल वापरण्यासाठी फ्लेक्स फ्युएल व्हेकल म्हणजे FFV आवश्यक असणार आहे, ज्यामध्ये मारुती सुझुकी, हिरो मोटरकप आणि टोयोटा यांनी आधीच व्हेकल लॉन्च केलेले आहेत. गडकरी यांनी सांगितले की दिल्ली NCR आणि मुंबई पुणे नागपूर कॉरिडॉरमध्ये डिसेंबर 2026 पर्यंत 500 E100 पंप आणि 2027 अखेरीस 5000 पंप्स अवेलेबल होणार आहेत. मित्रांनो, E100 फ्युएलमुळे इंडियाच्या 22 लाख कोटींच्या फॉसिल फ्युएल इम्पोर्ट बिलमध्ये मोठी बचत होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपल्या सबस्क्रायबरपैकी कोणी जर E85 पेट्रोल वापरला असेल तर त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे स्पेसएक्सच्या IPO बद्दल. तर स्पेसएक्स IPO नंतर शेअर किंमत हे $135 वरून $161 वर पोहोचल्यामुळे कंपनीची मार्केट कॅप आता $2.1 ट्रिलियन वर झालेली आहे. हिल.कॉमच्या अनालिसिस नुसार स्पेसएक्सच्या 4400 पेक्षा जास्त करंट आणि फॉर्मर एम्प्लॉईज मिलिनियर झालेले आहेत आणि 400 जणांकडे $100 बिलियन हून जास्त स्टॉक्स आहेत. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे टेस्ला आणि स्पेसएक्सच्या मर्जर बद्दल. तर स्पेसएक्स IPO नंतर टेस्ला आणि स्पेसएक्सच्या मर्जरच्या शक्यतेबाबत आता खूप चर्चा सुरू झालेली आहे. स्पेसएक्स प्रेसिडेंट ग्वेन शॉर्टवेल यांनी नुकतेच सांगितले की मर्जरमुळे इलॉन मस्कचे आयुष्य थोडे सोपे होऊन जाईल. हे उत्तर खूप सजेस्टिव्ह आहे, पण टेस्लाच्या Q1 2026 फायलिंगमध्ये टेस्लाने स्पेसएक्समध्ये $2 बिलियन इक्विटी इन्व्हेस्टमेंट डिस्क्लोज केलेली आहे आणि दोन्ही कंपनीज टेक्सास गिगा फॅक्टरी कॅम्पसवरती सेमीकंडक्टर रिसर्च फॅब बनवत आहेत. पॉलीमार्केट प्रेडिक्शन मार्केटनुसार मे 2027 पर्यंत मर्जर अनाउन्समेंटची प्रोबॅबिलिटी ही 52% आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे जिओ हॉटस्टारच्या तडकाबद्दल. तर तडका हे जिओ हॉटस्टार ॲपच्या आत एक डेडिकेटेड मायक्रो ड्रामा टाईल आहे, जे 3 एप्रिल 2026 रोजी लॉन्च झाली. यामध्ये 30 ते 60 सेकंदाचे व्हर्टिकल व्हिडिओ एपिसोड असतात, ज्यामध्ये रोमांस, थ्रिलर, कॉमेडी आणि स्पोर्ट्स स्टोरीज हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इतर भाषांमध्ये उपलब्ध आहेत. मित्रांनो, फक्त 73 दिवसांमध्ये 10 कोटी युजर्सनी ह्या तडकाला सबस्क्राईब केलेलं आहे, म्हणजे दररोज सरासरी 14 लाख नवीन युजर्स त्यांना भेटत आहे. डेली वॉच टाइम पर व्ह्यूअर हा 5 पट वाढलेला आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे G7 बद्दल. तर G7 समिट काल 15 जून रोजी फ्रान्सच्या इव्हियन येथे सुरू झाली असून PM मोदी यांनी काल मॅक्रॉन सोबत बायलॅटरल मीटिंग केलेली आहे आणि इंडिया फ्रान्स स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, रिव्ह्यूज, डिफेन्स टेक आणि भारत इनोव्हेटिव्ह 2026 यावर चर्चा झालेली आहे. उद्या 17 जून रोजी मोदी ट्रम्प बायलॅटरल मीटिंग होणार असून इंडिया US BTA ट्रेड डीलच्या शेवटच्या मुद्द्यावर ॲग्रिकल्चर, डेअरी प्रोडक्ट, GMO क्रॉप्स यांवर निर्णय होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक नक्की करायचा आहे आणि तुम्हाला न्यूज कशा वाटल्या हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच डेली इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.